विदर्भात सूर्यानं अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली आहे। उष्णतेच्या लाटेनं नागरिक होरपळून निघालेत। एप्रिल महिन्यातच उन्हाळ्यानं अत्यंत रौद्र रूप धारण केलंय। वर्ध्यामध्ये पारा चक्क 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। नागपूर आणि अमरावतीमध्ये देखील 44 अंशांच्या पार पारा गेलाय। पुढील 2 दिवस तापमानामध्ये वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून वाढत्या उकाड्यामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होते। मागील 7 दिवसांपासून वर्धेच्या तापमानाने उच्चांक गाठलेला आहे। हा तापमान 44 ते 45च्या घरात आहे। काल वर्धेचा जो तापमान होता तो देशात सर्वाधिक असल्याचा नोंदवला गेला आहे। छत्तीसगड राज्याचा राजनांदगाव आणि वर्धा जिल्हा हा 45 अंशांच्या घरात होता। आजही हा तापमान वाढलेला आपण पाहू शकतो। दुपार झालेली आहे, रस्ते निर्मनुष्यसारखे दिसत आहे, दुकानांमध्ये ग्राहक नाही आहे, तर दुसरीकडे शीतपेयांच्या दुकानांवर नागरिकांनी गर्दी केलेली आहे। 8 दिवसापासून वाढत असलेला हा तापमान नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम सुद्धा करताना दिसत आहे। सतत वाढणारं तापमान यापासून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा।